आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार। भाजपा आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार। जागेच्या वादावरून गोळीबार केल्याची माहिती। उल्हासनगर फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह 3 जणांवर गुन्हा दाखल। गणपत गायकवाडांसह तिघेही पोलिसांच्या ताब्यात। महेश गायकवाडांवर ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात शस्त्रक्रिया यशस्वी। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामध्ये महेश गायकवाडांसह राहुल पाटीलही जखमी। ज्युपिटर हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। हॉस्पिटल बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। गोळीबाराच्या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण। शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर उपचार सुरू। श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाडांची विचारपूस। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता। पोलीस स्टेशनमधील गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांचा संतापजनक ट्विट। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सीटीचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा आरोप। ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा। अभाविपानं नाटक बंद पाडलं। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। जरांगेंनी आता एक मराठाऐवजी एक कुणबी लाख कुणबी म्हणावं। मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान नाही। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। माझी बायको ब्राह्मण मग तिच्या नातलगांना आरक्षण देणार का? सगळे सोरे अधिसूचनेवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। तर आंदोलनामागील वस्तुस्थिती मराठा बांधवांनी तपासून पाहावी, राज ठाकरेंचं आवाहन। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती। मराठे तुम्हाला मानणार नाहीत। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार। मनोज जरांगे पाटलांना आता सरकारी सुरक्षा असणार। जरांगेंच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 सशस्त्र पोलिसांची नेमणूक। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। मेळाव्याची तयारी पूर्ण। टोलच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे शिंदेना भेटणार। टोल वसुलीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करणार। अब की बार भाजप तडीपार। उद्धव ठाकरेंचा निशाणा। थापांची बरसात खूप झाली, आता भाजपला तडीपार करा। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ताबदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपात गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी। उद्धव ठाकरेंची टीका। श्रीकांत शिंदे छोटे गद्दार आणि वडील मोठे गद्दार। उद्धव ठाकरेंचा शिंदे पितापुत्रांवर निशाणा। गद्दारांना रायगडावरच टकमक टोक दाखवा। पोलादपूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भरत गोगावलेंवर निशाणा। मला टकमक टोक दाखवणारा अजून पैदा झालेला नाही। गद्दारीच्या टीकेला भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। अजित पवार निधी देत नाही म्हणून सांगायचे। भास्कर जाधवांकडून रामदास कदमांची मिमिक्री। तर भंगार शेठ म्हणत भास्कर जाधवांची भरत गोगावलेंवर टीका। कोणी वराड निघाला दाओसला अशी टीका केली होती, पण येताना 3.5 लाख कोटींचे एमओयू घेऊन आलो। दाओस दौऱ्यावरील विरोधकांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर। आशिष शेलार हे वाचाळवीरांसारखे बोलतात, त्यांचं म्हणजे शेंबूड माझ्या नाकाला आणि हसतो दुसऱ्याला। शेलारांनी ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर टीका केल्यानंतर भास्कर जाधवांची टीका। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच। रायगडच्या भूमीतील भाषणामध्ये ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवलीच, आशिष शेलारांचं वक्तव्य। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचे लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? रोहित पवारांचा शेलारांवर हल्लाबोल। वंचित मवियासोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती।